नमस्कार, न्यूज मराठी 24/7 च्या बातमी महाराष्ट्राची या बुलेटिनमध्ये मी मिनल माळीमढवी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे यवतमाळमधून। सकल ओबीसी समाज संघटनेच्या वतीनं उमरखेड तालुक्यातील हजारो ओबीसी बांधव महिला भगिनी एकवटलेत। मूळ ओबीसीचं आरक्षण अबाधित राहावं यासाठी प्रमुख ओबीसी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली एकच पर्व ओबीसी सर्व अशा गगनभेदी घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी सकल ओबीसी समाज संघटनेच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत 10 प्रमुख मागण्यांचं निवेदन देण्यात आले। या मोर्चाचं नेतृत्व बाळासाहेब चंद्र, ॲडव्होकेट संतोष जैन, भास्कर पंडागळे, राजू जयस्वाल, तालुका समन्वयक बाळासाहेब ओझलवार इत्यादींनी केले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। शासनाला तत्काळ आपण कळवावं आणि आमच्या मनामध्ये असलेला जो काही रोष आहे, जो काही आमची आता आम्ही मागण्या आहे त्या कृपया त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात या अपेक्षेने आम्ही आपल्याकडे आलो। आपण आमचे अधिकारी आहात, आपण जबाबदार आहात आणि आपल्या मार्फत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमचा कुठलाही विरोध नाही। तामिळनाडू सरकारने ज्याप्रमाणे आरक्षणाची मर्यादा वाढवून घेतली आणि 75% आरक्षण केलं, त्याप्रमाणे मराठा समाजासाठी स्वतंत्र केंद्र सरकारला राज्य सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवावी आणि त्या अंतर्गत आमचा मोठा बंधू असलेल्या मराठा समाजाला स्वतंत्र असं आरक्षण द्यावं आणि मूळ आम्ही जे 12 बलुतेदार 18 पगड जातीचे लोक इथं अनेक वर्षापासून वंचित आहोत, मागासलेपण आमच्यात आहे, तर या मागासलेपणात इतर कुणाला समाविष्ट न करता आमचे मोठे बंधू असलेल्या मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं। तामिळनाडू सरकारकडे त्याचा निर्णय आहे, तो शासनाने विचारात घ्यावा अशी आम्ही या निमित्तानं विनंती करतो। सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपण साहेबांना सर्व सकल समाज बांधवांच्या वतीनं आपण या ठिकाणी साहेबांना निवेदन देतो। जय ओबीसी। आधीच आमच्या 374 जाती या 27% आरक्षणात आहे। आम्ही आधीच उपाशी आहोत आणि पुन्हा जर आम्हाला एखादा मोठा भाऊ जर याच्यात आला तर आम्हाला काही शिल्लक ठेवणार नाही। त्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की त्यांना वेगळा प्रवर्ग काढून त्यांना आरक्षण देण्यात यावं, आमच्या आरक्षणात त्यांना वाटा देण्यात येऊ नये ही आमची शासनाला कळकळीची विनंती आहे आणि शासनानं यावर अत्यंत बारकाईनं लक्ष देऊन ज्या खोट्या नोंदी देण्यात येत आहेत त्या रद्द करण्यात याव्या अशी आमची मागणी आहे। जातनिहाय जनगणना करावी ही मागणी आहे आणि जे आता आमचं बलिदान आमचे तरुण करत आहेत ओबीसी आरक्षणासाठी त्यांना शासनानं भरीव मदत करावी अशी मी शासनाला विनंती करतो आणि शासनानं आमच्या आरक्षणात कोणालाही वाटा देऊ नये अशी आमची विनंती आहे। पुढची बातमी आहे यवतमाळमधून। यवतमाळमध्ये उमरखेड तालुक्यात सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। याची दखल अद्यापही उमरखेड तहसीलदार, कृषी विभाग किंवा जिल्हाधिकारी मार्फत यवतमाळ यांनी घेतलेली नाही। त्यामुळे उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत तहसीलदार उपविभागीय अधिकाऱ्यांना विनंती अर्ज सादर केलाय। यामध्ये त्यांनी तात्काळ पिकाचे पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी केली। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना देखील विनंती अर्ज देण्यात आलाय। यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी आम्हाला तात्काळ मदत जाहीर करावी असं आवाहन प्रशासनाला केलं। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। 22,000 कोणत्या शासन निर्णयाने देता येतील ते तरी आम्हाला कळवा। हा, त्याची फळबाग असेल तर ठीक आहे, दुप्पट होईल 8.5 8.5 समजा जे काही 16-17 त्याच्यावर तर देऊ शकत नाही फळबागेला। तुम्ही 22 कोणतं लॉजिक म्हणलं 22 देऊच नाही शकणार ना। आपण आलेलो उमरखेडच्या उपविभागीय कार्यालयासमोर। या ठिकाणी काही गावातून काही ग्रामीण भागातून लोक या ठिकाणी आलेले आहेत। आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया, नेमके कशासाठी आले त्या ठिकाणी। भाऊ, आपण कुठून आलात? आज आम्ही संपूर्ण तालुक्यातर्फे श्री विठ्ठल
तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टीमुळे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे. आपण आज पाहू शकतो की ऑगस्ट महिन्यात अतिशय म्हणजे मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर तसेच ऊसाचे पण भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना सर्वात जास्त आर्थिक मदत मिळावी यासाठी आम्ही आज निवेदन दिलेले आहे. आपण कुठून आलात? आपलं काय झालं? माझे जे अनुदान देत आहे ते फारच कमी आहे. त्यात काही उत्पन्न पण होत नाही, बियाण्याचा खर्च पण निघत नाही. माझी शेती आहे एकरभर, त्यातलं पूर्ण खर्चून गेलेलं आहे. त्यात जवळपास जे खाडी पण नाही आहे आणि तिथं हे पण करत नाही आहे. ते सर्वे पण केलेलं आहे. त्यांनी पर्सेंटेज वाईज देत आहे. त्यांनी सरसकटचं घ्यावं ही इच्छा. आपण कुठून आलात? मी प्रॉपर साखरा तालुका उमरखेडतून आलो. तर शेतीची परिस्थिती आज अशी झालेली आहे की नदीच्या पाण्याचा उसावा, पुराचं पाणी आणि सतत होणारा या 2 महिन्यापासूनचा होणारा पावसाळा यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. खरं पाहता ज्या पिकाला खर्च लागलेला आहे ते 20 ते 22,000 रुपये एकरी सोयाबीन सारख्या पिकाला खर्च लागला आहे. परंतु आज ते प्रत्येकाचे जवळपास 50% पिकं नेस्त नाबूद झाले आहे. सोयाबीन तर जवळपास 50%च्या वर नेस्त नाबूद झालं आहे. आणि आता आपण पाहतो शेजारील तालुक्या हातगाव वगैरे तालुका पाहतो. या तालुक्यामध्ये प्रत्येक वेळेस गेल्या 15 वर्षापासून आज आमचं साधारणतः निरीक्षण असं आहे की त्या तालुक्यांना मराठवाड्यात असल्यामुळं जवळपास आमच्या तिप्पट असं अनुदान वगैरे सगळ्या स्कीम मिळतात. परंतु आमच्या या उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य त्या प्रमाणात अनुदाने मिळत नाही. कोणती सहकार्य पण कोणती म्हणजे जी शासनाची मदत असते ती योग्य पद्धतीनं भेटत नाही. यामागचं शासनाचं काय लॉजिक आहे याचा सुद्धा आम्हाला पता लागत नाही. अक्षरशः या तालुक्यातील शेतकरी हा मेटाकुटीलेला आहे. एवढं तुम्हाला सांगतो, त्यांना उमरखेडला या एखाद्या निवेदन वगैरे येण्याजोगं सुद्धा अवसान राहिलेलं नाही. अतिशय जीर्ण अवस्थेत झालेला हा माझा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्यांना योग्य त्या प्रमाणामध्ये शासनाकडून सहकार्य मिळावं यासाठी हा आमच्या इच्छामूळ येथे SDO साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेला आहे. त्यामुळे माझी सर्व शेतकरी बांधवातर्फे शासनाला अतिशय हात जोडून विनंती आहे की तुम्ही या मागणीचा सांगोपांग विचार करावा आणि आम्हाला शेतकऱ्यांना या अवस्थेतून बाहेर काढावे किंवा ओला दुष्काळ तरी कमीत कमी ॲटलिस्ट जाहीर करावा अशी आम्हाला शासनाला आमची विनंती आहे. आताच आपण ऐकलं, याला सुद्धा शंका यायली. नेमकं यांनी लॉजिकचा प्रकार हे केला या ठिकाणी. लॉजिक म्हणजे नेमकं काय? 15 किलोमीटरच्या अंतरावर हातगाव आणि उमरखेड 15 किलोमीटरच्या अंतरावर असलेले 2 तालुके आहेत. एका तालुक्यात वेगळी सुविधा भेटते शासनाची, एका तालुक्यात वेगळी भेटते. आज उमरखेड तालुक्यात सरसकट जे काही अनिवार्य यांनी काढले म्हणते 5 का 6,000 रुपये पर हेक्टरी शेतकऱ्याला मिळणार. आणि मराठवाड्यामध्ये हीच 15 किलोमीटरच्या अंतरावर नांदेड जिल्ह्यामध्ये 20 ते 22,000 रुपये पर हेक्टरी अनुदान मिळायचे अशी यांच्या या तोंडातून आता जी चर्चा निघाली. खरोखरच हे कितपत खरं आहे काही नाही याची शासनाला आणि देणाऱ्या शासनाच्या अधिकाऱ्यालाच माहिती. पण एवढं निश्चित आहे की उमरखेडपेक्षा मराठवाड्यामध्ये लोकांच्या याच्यावर ऐकण्याचं आम्हाला असं आलेलं आहे की सुविधा निश्चितपणे उमरखेडपेक्षा 3 पट ही सुविधा त्यांना मिळत आहेत. नेमका या अशा जर सुविधा राहिल्या तर उमरखेडचे शेतकरी का हातभार होणार नाही हे आपण आतापर्यंत ऐकलेलं आहे. आपण कुठून आलात भाऊ? बेलखेडून झाला. तुमचं काय होतं नेमकं? आपण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आले होते. आमचं पण सोयाबीन जे आहे ते क्षेत्र बाधित झालेलं आहे. त्याच्यामुळं समजा भरपूर नुकसान झालेलं आहे आणि पर्सेंटेज वाईज जर आपण हे केलं तर आपल्याला अनुदान कमी भेटते. उमरखेड तालुक्याला हातगाव जे आहे हातगावला जास्त भेटते. तर त्याच्याबद्दलच आम्ही निवेदन केलं आणि जास्तीत जास्त अनुदान भेटावं याबद्दल साहेबांशी बोलतो. यांनी सुद्धा शहानिशा करण्यासाठी झाले. यांच्या मनात संभ्रमता निर्माण झालेली आहे. निश्चितच आपण या सगळ्यांचा लेखाजोखा आपण शासनासमोर मांडणार आहोत. जे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन आता त्या साहेबांची भेट घेतली यांनी, मुळे साहेबांची. आता कलेक्टर साहेबाला सुद्धा हे अनुरोध करणार आहेत की निश्चितच आम्हाला आमच्या झालेल्या ओला दुष्काळाचा कुठेतरी. पाहूया पुढची बातमी आहे भंडारा जिल्ह्यातून. भंडारा जिल्ह्यात वाळू माफियांनी धुमाकूळ मांडलाय. शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्याचे पानंद रस्ते खराब केलेत. शेतकऱ्यांचा जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. हा प्रकार साकोरी तालुक्यात सुरू असून महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन या रेती तस्करीत सहभागी असल्याचा आरोप सासरा येथील शेतकऱ्यांनी केलाय.
नदी घाटावरून दिवस रात्र रेतीची चोरी करून वाहतूक केली जाते। या वाहतुकीमुळे शेती रस्ता देखील खराब झालाय। त्यामुळे काही शेतकऱ्यांनी एकत्रित येत रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर अडवलेले, तेव्हा आमचे ट्रॅक्टर अडवाल तर ट्रॅक्टर खाली दाबून जीवेनाशी मारू अशी धमकीही या शेतकऱ्यांना देण्यात आली। या रेती चोरांना एवढा माज येतो कुठून हा प्रश्न आता जनतेला पडलाय। यामध्ये महसूल अधिकारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी सहभागी असल्याचा साखरा येथील शेतकऱ्यांनी आरोप केलाय। या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी। रेती तस्कर, महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागले। दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। पण सध्या उभ्या आहोत भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात येत असलेल्या सासरा या गावी चुलबन नदी पात्रातून येणारा गोंडगुळा घाट आणि या घाटावरून रेती तस्कर रात्रन दिवस रेतीची अवैध वाहतूक करून हा शेतात जाणारा शेतपांढर रस्ता या तस्करांनी कसा खराब केला हा आपण पाहू शकता। तर आपण जाणून घेणार आहोत या सासरा गावातील काही शेतकरी आपल्या आहेत, तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल या रस्त्याविषयी आपण? सर, सर्वात प्रथम मी माझा परिचय देतो। मी सासरा येथील शेतकरी आहे। माझं नाव आहे किशोर बाबूराव बारसकर। मी काल ह्या ठिकाणी आल्यानंतर मला ह्या रस्त्याची दुर्दशा अशी आढळली की ह्या ठिकाणी माझ्या सामनेच ही जो दिसतो आहे ह्या ठिकाणी एक ब्रास रेती, ही रेती माझ्या सामनेच काल ट्रॅक्टर पलटी झाला। पलटी झाल्यानंतर त्यांनी ह्या ठिकाणून परत दुसऱ्या पांधांना फोडायचा विचार केला, म्हणजे रस्ता फोडायचा। शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी हाच पूर्ण निकृष्ट दर्जाचा रस्ता झाला। कारण हा जो गोंडगुळा घाट आहे, चुलबन नदी पात्रातून जो रेती काढतात, हा सासरा ते डोंगरगाव रोड आपला, तर ह्या रस्त्याचं एवढे खड्डे पडले की येथून आमचा शेतकरी खत नेण्यासाठी, त्यांना इथून पायी जाण्यासाठी एवढी तकलीफ होतो आहे, म्हणजे कसरतीची कमाल करून जावं लागतो या ठिकाणी। की ही परिस्थिती बघता या ठिकाणातील प्रशासन अधिकारी, आम्ही अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर गावचे प्रमुखांना आम्ही सूचना दिल्या, याच्याबद्दल निवेदनसुद्धा दिला त्यांना निवेदन दिल्यानंतर गावचे प्रमुख यांनी तहसीलदार पटवाडी यांना फोन केला, पण गावच्या प्रमुखाचा फोन उचलायला येथील प्रशासन, येथील अधिकारी तयार नाही। याचाच अर्थ असा होतो की येथील ह्या प्रशासन आणि पोलीस अधिकारी या संलग्न म्हणजे रेती तस्करांसोबत संलग्न असल्याचा भास या ठिकाणी आढळत आहे। आपण या गावचे सरपंच साहेब आहेत, यांच्याकडून जाणून घेऊया की काय प्रकरण आहे आणि कशा पद्धतीने हा रस्ता खराब झाला। तर सरपंच साहेब, काय सांगाल तुम्ही या रस्त्याविषयी? आज जो रस्ता खराब झाला आहे, आज जो दिसतच आहे, पण याच्या पहिले खराब व्हायसाठी जो रेती तस्करी करण्यात येत आहे, याच्यात वारंवार जे महसूल अधिकारी यांना मी असं तोंडी आणि माझ्या गावातील ज्या शेतकऱ्यांनी मला निवेदन दिलं माझ्या ग्रामपंचायतला, त्याचं मी एक मासिक ग्राम सदस्यांची मीटिंग बोलावलं आणि तिथं एक ठराव घेतला का ज्या रेती तस्करी केला, या कच्ची माती टाकला, त्यांना उचित कारवाई करण्यात यावी। हा निवेदन मी तहसीलदारांना दिलो, परंतु त्यांनी कोणतीही कारवाई न करता उलट आज मुरुमाचं काम करण्यात आलं। याला कोणी सांगितलं का येतं मुरुम टाका या माती टाका, याचे थोडंसं ह्या महसूल विभागानं लक्ष देण्यात यावं। आणि हे वारंवार ह्या शेतकऱ्यांचं आज 15 दिवसात धानाची कटाई होईल, त्यांचं धानाचं नेणे आणणे हे येऊच शकत नाही त्यांच्या बंडीला, आणि याला सर्वस्वी जबाबदार असेल तर महसूल अधिकारी यांचं पाठबळच ह्या रेती माफियांना आहे। निश्चितच येथील सरपंचाने या अवैध रेती चोरी आणि उपसा करून जो वाहतूक होत आहे आणि शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी जो पांधन रस्ता तयार करण्यात आला आहे, त्या पांधन रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे आणि याला कारणीभूत येथील महसूल प्रशासन असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी आणि सरपंचांनी केलेला आहे। मी प्रकाश नागतोडे, न्यूज मराठी 24/7 भंडारा।
पाहूया पुढची बातमी आहे भंडारा जिल्ह्यातून। भंडारा जिल्ह्यात लाखादूर इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा शुभारंभ अपर जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव, तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडलाय। यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले, जनतेनं या पंधरवड्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा। जसं आपल्या आई बहिणीला मानतो त्याप्रमाणेच पत्नीचं नाव जर 7-12 वर दर्ज झाले तर स्त्रियांचा सन्मान होईल। तरी जनतेनं या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले। त्याचबरोबर सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तालुक्यात युद्ध पातळीवर कामं करावीत अशा सूचना देखील त्यांना देण्यात आल्यात। हे अभियान यशस्वीरित्या पूर्ण होईल अशी देखील आशा व्यक्त करण्यात आली। या कार्यक्रमाला नायब तहसीलदार थकाते, लाखादूर येथील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। भंडारा जिल्ह्यातूनच पुढची बातमी आहे। भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना अनेक मागण्यांचं निवेदन देण्यात आले। त्याचबरोबर भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रव्यापी जनआक्रोश रॅलीला देखील जाहीर समर्थन देण्यात आले। शासनानं जनतेच्या मागण्यांचा विचार न करता तुगलकी शासन निर्णय घेऊन अनेक कायद्यात बदल केले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून अनावश्यक खासगीकरण, त्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतोय। त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बंद करून आमदार, खासदार, मंत्री, संत्र्यांच्या पेन्शन मात्र सुरू ठेवण्यात आल्यात। नोकर भरती बंद करून कंत्राटी भरती सुरू केल्यात। आरोग्यविषयक समस्या अशा विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले। यावेळी प्रवीण मोटघरे, तेजस्विनी महाकाळकर, रुपाली बोळणे, वैशाली बनसोड, रुचा मेश्राम आणि अनेक कर्मचारी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। आज आम्ही राष्ट्रीय मूल्यनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांच्या माध्यमातून ह्या जन आक्रोश रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहोत। तर राज्यातील सविस्तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये असणारे जे कर्मचारी आहेत, ह्या सर्व कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, ह्या मागण्यांच्या संदर्भात आज आम्ही बहुजन क्रांती मोर्चा, त्याच्यानंतर भारत मुक्ती मोर्चा आणि BMP यांच्या बरोबर ह्या जनआक्रोश रॅलीमध्ये सहभाग दाखवत आहोत। आमच्या देखील काही मागण्या आहेत, ज्यामध्ये राज्यस्तरीय मागण्यांमध्ये 2005 नंतर जे सर्व राज्य शासकीय कर्मचारी आहेत आणि अधिकारी आहेत यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्यात यावा यासाठी आमची मागणी आहे। त्याचप्रकारे वेगवेगळ्या विभागामध्ये SC, ST, NT, OBC अंतर्गत काम करणारे जे कर्मचारी आहेत यांचं वेगवेगळ्या माध्यमातून खाजगीकरण होत आहे, तर हे खाजगीकरण थांबवण्यात यावं यासाठी देखील आमची मागणी आहे। राष्ट्रीय मूल्यनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या माध्यमातून शिक्षण विभागामध्ये असणाऱ्या समस्या आहेत, ज्या शिक्षण विभागाचं खाजगीकरण होण्यात आलेलं आहे आणि त्याचप्रकारे शिक्षकांचं जे पद आहे हे जात आहे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात येत आहे, हे कुठेतरी थांबवण्यात यावं यासाठी आम्ही राज्यस्तरीय लेवल मागण्यामध्ये ह्या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहोत। त्याचप्रकारे आरोग्य विभागामध्ये अनेक समस्या आहेत। आरोग्य ही एक मूलभूत जी आहे ही गरज आहे प्रत्येक मानवाची आणि ही मूलभूत जी गरज आहे, ह्या मूलभूत सेवा देणारे जे कर्मचारी आहेत त्यांचे देखील खाजगीकरण होत चाललेलं आहे आणि हे खाजगीकरण कुठेतरी थांबवण्यात यावं आणि ज्या ज्या ठिकाणामध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे तो कर्मचाऱ्यांचा जो तुटवडा आहे तो शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात यावं हे याबाबतीत आमचे निवेदन आहे। त्याचप्रकारे आरोग्य विभागामध्ये काम करण्यात येणारे जे कर्मचारी जे सेवांतर्गत आहे, ज्यांनी सेवांतर्गत प्रशिक्षण घेतलेलं आहे, BSc, BSc झालेले सर्व जे आहेत कर्मचारी यांचं ट्युटर प्रमोशनसाठी देखील आम्ही वारंवार मागण्या केलेल्या आहेत विभागामध्ये, पण आमचं ते झालेलं नाही। त्यासाठी देखील आम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि आम्ही हे निवेदन देण्यासाठी जात आहोत। त्याचप्रकारे महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत विभागामध्ये देखील अनेक समस्या आहेत तिथल्या कर्मचाऱ्यांच्या। त्याचप्रकारे हे जे कर्मचारी आहेत असंघटित क्षेत्रात काम करणारे यांच्या देखील दुर्लक्ष होत आहे आणि यांच्या अनेक समस्या आहेत, तर त्या पूर्ण करण्याच्या माध्यमातून आज राष्ट्रीय मूल्यनिवासी बहुजन कर्मचारी संघ आम्ही आरोग्य शाखेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यास जात आहोत। आम्हाला शासनाला हीच विनंती आहे की कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या लक्षात घेऊन आमच्या समस्या शासनाने जे आहे लक्षात घेऊन त्यावरती तोडगा काढावा आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्य करावे एवढीच आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी जे आहे कार्यालयामध्ये निवेदन देण्यास जात आहोत। धन्यवाद।
यापुढची बातमी आहे जालना जिल्ह्यातून। जालना इथं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। बौद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करावेत, मध्य प्रदेशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी महू आणि नागपूर येथील दीक्षाभूमी देखील मुक्त कराव्यात, अशा अनेक मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांवर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हा अध्यक्ष पूर्व विभाग महेंद्र बनकर, जिल्हाध्यक्ष पश्चिम विभागाचे राजेश सदावर्ते, मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, युवा जिल्हा उपाध्यक्ष हरीश रत्नपारखे यांच्यासह जालना जिल्ह्यातील समता सैनिक दल आणि उपासक उपासिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी। भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, त्याचप्रमाणे समाजातील जे सर्व वेगवेगळ्या पक्ष संघटनात काम करणारे पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी संपूर्ण देशभरात महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं नियोजन करण्यात आलं होतं, जन आक्रोश मोर्चाचं नियोजन। तर या मोर्चामध्ये महाबोधी महाविहार हे बौद्धांकडे देण्यात यावं आणि 1949चा जो बीटी ऍक्ट आहे तो ऍक्ट रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसह जी नागपूरची दीक्षाभूमी आहे ही नागपूरची दीक्षाभूमी आदरणीय सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांना तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी भैयासाहेब आंबेडकरांच्या नावावर देण्यात आली होती। परंतु नंतरच्या काळामधील इथं असणारी जी समिती आहे, जी स्मारक समिती म्हणून आज उद्या असे, त्या समितीनं या आंबेडकर घराण्याला बाजूला ठेवण्याचं काम केलेलं आहे। तर ती जागा सुद्धा, दीक्षाभूमीची जागा सुद्धा आंबेडकर घराण्याकडे देण्यात यावी, ह्या एक मागणी असून दुसरी मागणी जे मऊचं स्मारक आहे, मऊचं जे स्मारक आहे ते स्मारक त्याचं व्यवस्थापन हे भारतीय बौद्ध महासभेकडे देण्यात यावं। सोबतच जालना शहरामध्ये जे जिल्ह्याचं नाक असलेलं मोती तलाव आहे, या मोती तलावामध्ये गेल्या 3 दशकापासून तथागत गौतम बुद्धाची मूर्ती ही मध्यवर्ती ठिकाणी हुसेन सागरच्या धर्तीवर पाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी बसवण्यात यावी। ही BM सावे बाबा असतील, त्याच्यानंतरच्या काळामध्ये मग कैकाडी समाजाचा एक पाप्या गायकवाड म्हणून एक शेषराव जाधव ज्यांनी फार चांगल्या पद्धतीने ती मागणी लावून धरली होती। मग नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या संघटना, अन्य प्रतिकार दल असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल आणि समाजातले वेगवेगळे घटक यांनी गेल्या 30 वर्षापासून ते त्या ठिकाणी मूर्ती उभा करावं म्हणून आंदोलन उभा केलेलं आहे। परंतु त्या मागणीकडे दुर्लक्ष करून इथल्या शासनानं ती जागेचं जे काल परवा आमचे तरुण बांधवांनी नगरपालिकेला आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये असं लक्षात आलं की इथलं शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती जी मूर्तीची जागा आहे, जी प्रस्तावित जागा होती, जी सर्व समाजाची मागणीची जागा होती, ती मागणी त्यांनी MIDCचा जो कोपरा आहे म्हणजे ते तळ्याच्या एकदम शेवटच्या कोपऱ्याला त्यांनी करायचं त्यांनी प्रस्तावित केलेलं आहे। तर या मागणी सुद्धा, ह्या बाबीला सुद्धा आमचा विरोध असून तथागताची मूर्ती ही मध्यवर्ती ठिकाणी झाली पाहिजे। कारण जर त्या मध्यवर्ती ठिकाणी मूर्ती झाली तर हे बुद्धिस्ट सर्किट म्हणून उभे असेल। जो अजंठा आणि जालन्याचा जो अंतर आहे हे जास्त अंतर नाहीये आणि या ठिकाणी असलेले रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना जळगाव मार्ग सँक्शन केलेला आहे आणि जालना जळगाव मार्ग जर समजा चालू झाला तर जो अजंठाला येणारा फॉरेन टुरिस्ट आहे, जो विदेशी पर्यटक आहे, हा विदेशी पर्यटक या बुद्धिस्ट सर्किटच्या माध्यमातून जालन्यात येईल आणि नक्कीच या जालन्याच्या महसूलमध्ये, या जिल्ह्याच्या महसूलमध्ये फार मोठा सहभाग होईल, फार मोठा हातभार लागेल। तेव्हा या 4 प्रमुख मागण्यासह अनेक मागण्या घेऊन या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या संघटना, सामाजिक संघटना, आमचे आदरणीय भंतेजी राजरत्न यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे आणि हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही नेऊन या ठिकाणी ह्या मागण्या पूर्ण कराव्यात।
पाहूया पुढची बातमी। भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील आझाद मैदानात महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाअंतर्गत जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोठ्या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले असून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला। समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि महाबोधी विहारच्या मुक्तीसाठी हा मोर्चा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। भाषा आणि त्या ठिकाणी जो असलेला अतिक्रमण हटवण्याबाबत त्यांच्यावरती धक्काबुक्की झाली, एक निवेदन देणार होते केंद्रीय मंत्री यांना, काय सांगतात त्याबद्दल, आणि त्यांना नंतर ॲडमिट सुद्धा केलेलं आहे। मी या सगळ्या सिच्युएशनला परिस्थितीला असं मानतो की सध्या बौद्ध खतरे में आहे, कारण की आपण मागील 6 महिन्याचा पूर्ण जर आढावा घेतला तर मग महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तो लढा सुरूच आहे, तो महाराष्ट्रावर देशभर सुरू आहे। सनस्त खड्ग नाटक ज्याच्यामध्ये गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर तलवार ठेवली होती ते सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही उधळून लावलं। त्यानंतर हे जे भंतेजी होते जे युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्याच दिवशी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांच्याकडनं सगळं समजून घेतलं होतं। कुलगुरूंना भेटण्याचे आम्ही प्रयत्नसुद्धा केला आणि भंतेजींना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पत्रसुद्धा दिलं होतं की जेव्हा केव्हा ते आम्हाला आवाज देतील आम्ही तिथे पोहोचू। कालसुद्धा आमच्या मुंबईच्या अध्यक्षा स्नेहलताई, त्याचबरोबर आमचे सागर गवई तिथे उपस्थित होते। हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणारा सुद्धा वंचितचे पदाधिकारी होते। या सगळ्या परिस्थितीला बघून इतकं नक्कीच आहे की बौद्ध खतरे में आहे। बौद्ध समाजाने मला असं वाटतं की एकत्र येऊन हा लढा घेतला पाहिजे। श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब सातत्याने बौद्ध समाजाच्या धार्मिक, सामाजिक आणि राजनीतिक विषयांसाठी लढत आहेत, तर समाजाने सुद्धा त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं। जय भीम, माझं नाव आकाश दोडके, वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश सदस्य। आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाबोधी बुद्ध विहाराच्या संदर्भातलं आंदोलन चालू आहे। मुळात हे आंदोलन गेल्या 6 महिन्यापासून देशभर चालू आहे। त्याच्यामध्ये महाबोधी विहाराचं जे ट्रस्ट आहे हे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि ज्याच्यातून आज आपण पाहिलं की या बुद्ध पौर्णिमेला कशा पद्धतीने त्या ठिकाणी ब्राह्मणांनी पूजा त्या महाबोधी बुद्ध विहारात केलेली आहे आणि या ठिकाणी बुद्धाचं हिंदुत्वीकरण करण्याचं काम या ठिकाणी भाजप सरकार करत आहे। ज्या बिहार राज्यामध्ये हे महाबोधी बुद्ध विहार आहे तिथे आता निवडणुका लागणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये सुद्धा तिथला असणारा जो बौद्ध समाज आहे हा या विषयाकडे अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणून बघत आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय भीमराव आंबेडकर यांच्या माध्यमातून हा विषय संपूर्ण देशभर पसरलेला आहे। आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लाखोंच्या संख्येने मुंबईतला असणारा जो सगळा बौद्ध जनसमुदाय तो इथं उतरलेला आहे। दुसरं याच्यामध्ये की देशभरामध्ये जेवढे मंत्रालय आहे या सगळ्या मंत्रालयांवरती बौद्ध समाजाला आजच्या दिवशी आंदोलन करायला सांगितलेलं आहे आणि या पुढची बातमी आहे मुंबईतून। मुंबईत विश्व हिंदू परिषदेनं गोरक्षक आणि हिंदू समाजाला बदनाम करण्याच्या कथित कटाचा पर्दाफाश केलाय। विश्व हिंदू परिषदेच्या म्हणण्यानुसार कुरेशी समाज हा योजना बुद्धबद्धरित्या गोरक्षकांना लक्ष्य करत आहेत। महाराष्ट्रातील गोहत्या बंदी कायद्यामुळे त्यांच्या अवैध कत्तलीवर दबाव वाढलाय। गायीच्या शेणाची निर्यात आणि सेंद्रिय शेतातील त्याचं महत्त्व अधोरेखित करत विश्व हिंदू परिषदेनं देशी गायींच्या संरक्षणाला प्राधान्य दिलं आहे। त्यामुळे गोरक्षक आणि हिंदू समाजाला बदनाम करणं तात्काळ थांबवावं असं आवाहन यावेळी सरकार आणि समाजाला करण्यात आलेलं आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। आता गायींचा मौज जर पकडला जात असेल तर पुन्हा तो प्रकार घडू नये म्हणून त्याकरता प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याकरता आम्ही आज या ठिकाणी जो आलो हा मूळ उद्देश हाच आहे की गोरक्षकांवर पुन्हा हल्ले होऊ नये। होत असतील तर कधी कधी काही मुलं असतात गोरक्षक आणि त्यांच्यावर हल्ले होतात, ते खचून जातात आणि मग आपल्या पाठीमागे कोणतरी आहे हा त्यांना धीर देण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। गोमांस सापडलं जातं जे तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई होतात, मात्र थांबत नाही प्रकार। आम्ही सर्वजण काय म्हणतो
की अशा पद्धतीचे अवैध धंदे रोखण्याचा काम केवळ गोरक्षकांचा आहे अशातला भाग नाही आहे, सामान्य नागरिकाचा आहे जो हिंदू या देशात राहतो। एक प्रत्येक हिंदूची एक आस्था म्हणून, कारण आमची संस्कृती जी विकसित झाली गायींच्या भोवतीनेच, आम्ही गायीला सर्वोच्च सन्मान करणारी माणसं आहोत आणि कुठलंही कार्य करायचं असेल तर आम्हाला आधी गाय लागते आणि ही आस्था आजही आमच्या लोकांमध्ये आहेत। काही ठराविकच थोडीफार अपवादात्मक माणसं सोडले तर या लोकांमध्ये हे सगळ्यांचीच काम आहे, त्यांनी ताबडतोब कळवायला पाहिजे। कमीत कमी गोसेवा आयोगाला किंवा गोरक्षकांना आम्ही तोही व्यवस्था करू की त्यांची काही नंबर्स आम्ही सोशल मीडियावर देऊ की असं तुम्हाला आढळल्यास कोणीही त्यांना हे कळवावं, मग ते रोखण्यास मदत होईल। काठीक समाजाचं म्हणणं आहे की आमच्यावरती उपासमारीची वेळ, हे बघा, काठीत समाजाला फक्त काय गायी आणि गायीवरच जगतात का? काठीत समाज म्हैशी आहेत, बकरी आहेत, शेळी आहेत, इतर खूप सारे प्राणी आहेत ना, त्या सगळ्यांवर त्यांचा धंदा चालतो, काही एकावरच चालतो थोडी। पुढची बातमी आहे बुलढाणामधून अपघाताची बातमी आहे। भुसावळहून मलकापूरच्या दिशेने जात असलेल्या इको कारनं एका मोठ्या ट्रेलरला मागून धडक दिल्यानंतर यात 4 जणांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील दसरखेड पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या अपघातातील इको कार चालक साजिद अजीज बागबान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवलं आहे। या अपघाताच्या मृतांमध्ये 3 महिला असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही। या घटनेचा पुढील कसून तपास दरडखेड पोलीस करत आहेत। वळूया पुढील बातमीकडे। बातमी आहे बीड जिल्ह्यातून। तुम्ही कोयते काढलेत तर आम्ही सुद्धा तलवारी काढू शकतो हे स्वयंघोषित नेत्यानं लक्षात ठेवावं असं म्हणत मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी नेत्यांना इशारा दिलाय। लक्ष्मण हाके आणि काही ओबीसी नेत्यांची वक्तव्य अत्यंत वाईट आणि घृणास्पद असल्याचं कृत्याकडे चाललेली आहेत असं ते म्हणाले। त्यांना समाजात हिंसा घडवायची आहे। त्यांच्या या वक्तव्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो आणि त्यानंतर मला हाकेला हे सांगायचं आहे की आता तू कोयता काढायची भाषा करतोस तर ध्यानात ठेव, मराठ्यांच्या सुद्धा हातात तलवारी आहेत। आमच्या तलवारी गंजलेल्या नाहीत आणि तलवारीनं कोयत्याचा मुकाबला नक्कीच होतो। आमचा लढा ओबीसी बांधवांशी होतो किंवा कुठल्याही नेत्याशी नाही। आमचा लढा सरकारी आणि सरकारमधील नेत्यासोबत आहे आणि तो लोकशाही मार्गाने आहे। त्यामुळे जर इथून पुढे अशाच पद्धतीचं भाषण केलं किंवा कोयत्याची भाषा केली तर आम्ही सुद्धा तलवारी काढू असा इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिलाय। लक्ष्मण हाके आणि काही तथाकथित ओबीसी नेत्यांची भाषा आता अत्यंत वाईट आणि घृणास्पद कृत्याकडे चालली। त्यांना समाजात हिंसा घडवायची आहे अशा पद्धतीचं त्यांचे वक्तव्य, त्यांच्या या वक्तव्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो आणि हाकेला सांगायचंय आता तू दांड्याऐवजी कोयते काढण्याची भाषा करतोस तर ध्यानात ठेव, मराठ्यांच्या सुद्धा तलवारी आहेत। आमचा इतिहास तपासून बघ, आम्ही तलवारीने युद्ध जिंकलेले, आमच्या तलवारी गंजलेल्या नाहीत आणि तलवारीने कोयत्याचा मुकाबला नक्की करायला आम्ही तयार आहेत। तू कोयते काढले तर काय आम्ही तलवारी म्यानात थोड्याच ठेवणार आहेत। जर कोयते काढले तर त्याला तलवारीने उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे, परंतु आम्हाला शांतता पाहिजे। आमचा लढा ओबीसी बांधवाशी किंवा कुठल्या नेत्याशी नाही, आमचा लढा सरकारसोबत आणि सर्वपक्षीय नेत्यासोबत आहे आणि तो लोकशाही मार्गाचा आहे। परंतु जाणून बुजून तुला आणि काही ओबीसी तथाकथित नेत्यांना मराठा आणि ओबीसी वाद लावून तुमचं राजकीय स्वार्थ साधायचा आहे म्हणून तुम्ही असं भडकाऊ भाषण करतात। तर इथून पुढे अशाच पद्धतीनं भाषण केलं किंवा कोयते काढायची भाषा केली तर आम्ही सुद्धा तलवारी काढू आणि कोयत्याला तलवारीने उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, एवढं ध्यानात ठेवू।
पुढची बातमी आहे अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। हैदराबाद गॅझेट विरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळलेली आहे। ॲडव्होकेट विनीत धोत्रे यांनी GR विरोधात ही याचिका दाखल केली होती। धोत्रेंची याचिका ही ग्राह्य धरण्यासारखी नाही, तसंच जनहित याचिकेतून प्रत्येक गोष्टीला आव्हान देऊ शकत नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलंय। शासन निर्णयाने शेड्यूल कास्टमधील कोणीही बाधित झालेलं नाही असं देखील कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलंय। पाहूया पुढची बातमी आहे नांदेडमधून। मुख्यमंत्री कार्य युवा प्रशिक्षण यांनी 11 महिने प्रशिक्षण घेऊन देखील राज्य सरकारमार्फत त्यांना अद्याप नोकरी न मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी हजारोंच्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत मोर्चा काढलाय। तर आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आम्हाला त्वरित कायमस्वरूपी कामात करून घ्यावे अशी राज्य सरकारला विनंती देखील विद्यार्थ्यांनी केलेली आहे। श्रीकांत विश्वासराव, अध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ। आज मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणच्या मार्फत त्यांच्या मागण्यासाठी आज मोर्चा काढलेला आहे। त्याचं नेतृत्व आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर करत। या मोर्चाची प्रमुख मागणी या 1,64,000 जे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांना कायम सेवेमध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांना जे मानधन मिळतं त्या मानधनामध्ये दुप्पट तिप्पट वाढ केली पाहिजे, ही प्रमुख मागणी त्यामध्ये आहे। ही मागणी रास्त आहे। सरकार एका बाजूला पैसे नाही म्हणतं आणि दुसऱ्या बाजूला फुकट वाटतं आणि जे काम करतात त्यांना पैसे देत नाही। युवा प्रशिक्षण असतील, बेरोजगार असतील किंवा विनांदन तत्वावर काम करणारे शिक्षक असतील की हजारो वर्ष म्हणजे अनेक वर्षांपासून काम करून सुद्धा विनावेतन काम करणारे लोक महाराष्ट्रामध्ये आहेत। म्हणजे सरकारला विनंती आहे आणि इशारा आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला जागा शाबूत ठेवायच्या असतील, सरकार जर वापस आणायचं असेल, या युवा प्रशिक्षणाचं काम करणं गरजेचं आहे। कारण कुठलीही क्रांती हा युवक करत असतो आणि युवक जर रस्त्यावर उतरला तर निश्चितपणे आपल्याला पाळल्याशिवाय राहणार नाही, एवढा इशारा या ठिकाणी देतो। वळूया पुढील बातमीकडे। बातमी आहे सांगलीमधून। रयत क्रांती संघटनेच्या वतीनं सांगलीतील ईश्वरपूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चामध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 1 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावं, गाईच्या दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर द्यावा यांसह इतर महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्यात। यावेळी तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती। आज या ठिकाणी ईश्वरपूर तहसील कार्यालयावरती वाळवा तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी धडक मोर्चा काढला, आंदोलन केलं। त्याला कारण आहे, पहिला सगळ्यात मुद्दा की जो गोवंश हत्याबंदी कायदा झालाय त्या कायद्यात सुधारणा करा। दुसरा मुद्दा की उसाला त्या ठिकाणी प्रतिटन 4,000 रुपये दर मिळावा। तिसरा मुद्दा गाईच्या दुधास प्रति लिटर 40 रुपये दर मिळावा। चौथा मुद्दा की कांद्याला त्या ठिकाणी 40 रुपये किलो दर मिळावा। आणि शेवटचा मुद्दा की संपूर्ण कर्जमाफी व्हावी आणि जे रेग्युलर कर्ज भरतात, नियमित कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 1 लाख रुपये मिळावे। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमचा आत्ताचा गोवंश हत्याबंदी कायदा। त्यातनं आम्ही या ठिकाणी सरकारला आज आव्हान केलंय, सांगितलंय, विनंती केली की या कायद्यात बदल करा। कारण ह्या कायद्यामध्ये फक्त देशी वाण असला पाहिजे, देशी गाई, देशी जनावर असले पाहिजेत। जर्सी गाई असतील, म्हशी असतील, रेड्या असतील, जर्सी वाण असेल ह्या कायद्यातनं वगळून टाका। कारण जर्सी वाण हा शेतकऱ्यांना जादा उत्पादन देऊन 2 रुपये जास्त मिळावेत, आर्थिक उलाढाल चालावी म्हणून खऱ्या अर्थानं जर्सी जनावरं तयार झाली, जर्सी वाण तयार झालं। पण काही बोगस गोरक्षक जर्सी गाई पकडायला लागल्या, म्हशी पकडायला लागले, त्यामुळे व्यापारी आज शेतकऱ्यांच्याकडे येऊन त्या ठिकाणी जनावरं न्यायला तयार नाही। त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांच्या आज गोट्यामध्ये भाकड जर्सी गाया पडून आहेत। शेतकऱ्यांच्या गोट्यामध्ये भाकड जर्सी गायनी जन्मदात्याला जे बैल असतो, जो खोंड असतो, तो कुठल्याच कामाचा नसतो, तो तसाच गोट्यामध्ये पडून आहे। भाकड म्हैस पडून आहे, एखाद्या आजारी जर्सी गाय असेल तर ती गोट्यात पडून आहे। अरे आमचं म्हणणं आहे की देशी गाय जपली पाहिजे, तिचं संवर्धन करूया। देशी गाय शेतकऱ्यांना सुद्धा गोमाता असते। देशी गाय आम्ही कुठल्याही व्यापाऱ्याला विकायला देत नाही। तुम्हाला जर देशी गाय त्या ठिकाणी कुणी
नेताना आणताना जर दिसली तर आमची उलट गोरक्षकांना विनंती आहे, तुम्ही त्यांना मारा, ठोका, फासावर चढवा, पण जर्सी गाया, म्हशी यांना तुम्ही बाबांनो त्रास देऊ नका, नाहीतर शेतकऱ्याचा हा धंदा सगळा त्या ठिकाणी अडचणीत येईल। भविष्याच्या काळामध्ये गोट्यात एक सुद्धा त्या ठिकाणी जर्सी गाय आणि म्हशी दिसणार नाहीत, आणि म्हणून आम्ही हे आंदोलन केलं की जे ठराविक बोगस गोरक्षक या कायद्याचा वापर करून स्वतःच्या घराची चूल पेटवत आहेत, त्यांनी याचा व्यवसाय केला, धंदा केला, आम्हाला धमक्या देत आहेत, आणि धमक्यांच्या माध्यमातून आम्ही थांबणारी माणसं नाही, कारण शेवटी आमचं सुद्धा बेन ही शेतकऱ्यांचं बेन आहे, आमचं सुद्धा खऱ्या अर्थानं रक्त ही शेतकऱ्यांचं रक्त आहे। म्हणून याला जातीय नाव न देता, धार्मिक या गोष्टीला न नेता आपण सगळ्यांची जात शेतकरी आहे बघून आपण सगळ्यांनी देशी वाण जपूया, देशी गाई 100% जपूया, आपल्याला देशी वाण मध्ये जेवढी जनावर येते तेवढी जपूया, पण जर्सी जनावर ह्यातनं वगळावीत म्हणून आम्ही हे आंदोलन केलंय। आणि जर नक्कीच ह्याचा परिणाम चांगला झाला नाही, शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही, तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे लाखोंच्या संख्येनं शेतकरी येणाऱ्या काळात महाराष्ट्रभर रस्त्यावरती उतरल्याशिवाय तो शांत बसणार नाही, असं या ठिकाणी मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवाहन केलंय। धन्यवाद। पुढची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। हैदराबाद गॅझेट संदर्भातली याचिका कोर्टानं फेटाळल्यानंतर त्यावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया आलेली आहे। हैदराबाद गॅझेटच्या GR विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती। ही याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे आणि त्यानंतर आता भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली। GR मागे घ्या किंवा त्याच्यात सुधारणा करा, आम्हाला यश मिळेल अशी खात्री आहे, असं छगन भुजबळ म्हणालेत। आरक्षणाचा पाया आर्थिक विषयावर नाही, सामाजिक मागासलेपणावर आहे। आमचीही लेकरं बाळलं आहेत, ओबीसी जात नाही पण अनेक जातींचा समूह आहे, असं छगन भुजबळ यावेळी म्हणालेत। याबरोबरच बातमी महाराष्ट्राची ह्या बुलेटिनमध्ये आपण आता इथेच थांबतोय। ताज्या आणि अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी बघत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।